हॅलो. हॅलो. आवाज येतोय का व्यवस्थित? येतो ना आवाज? ॲक्च्युली रौंदाळे साहेबांसाठी हे करतोय. विनोदराव नमस्कार. गणेशजी नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमरदीप गरड. मी बालरोगतज्ञ आहे. मी बेलापूर इथे प्रॅक्टिस करतो. तर जितेंद्र रौंदाळे साहेबांनी थोडंसं हे केलं की सर तुम्ही काहीतरी करोनाविषयी थोडीशी माहिती द्यावी. त्यामुळं मग मी करोना आणि आरोग्य आणि आहार ह्याविषयी थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करेन. कोरोना आजाराविषयी तरी माझ्या मते आता बऱ्यापैकी सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळं मग आपण त्याच्यासाठी एक थोडक्यात म्हणजे करोना काय आहे हे सांगेनच, त्यासोबत बाकीचं आरोग्याची कशी काळजी घ्यायची आणि त्यात आहार कसा असायला पाहिजे ह्याविषयी आपण थोडंसं बोलूया. आहे ते आपण सुरू करूया कंटिन्युअस. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. साधारण करोना हा आजार विषाणूजन्य आहे. करोना कसा सुरू झाला, काय सुरू झाला ह्या गोष्टी आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत. चायनामधून जो काही सुरुवातीला हा झाला, वुहान या शहरातून त्याचा आउटब्रेक झाला ॲक्च्युली प्रसार. आणि ह्या गोष्टी थोड्याशा सुरुवातीला सिरियसली घेतल्या नाहीत इन द सेन्स सगळ्यांनीच WHO आणि येते चायनाने ह्या काही गोष्टी लपवून ठेवल्यामुळे. आणि नंतर वुहान शहर लॉकडाऊन केल्यानंतरही अमेरिकेने असं हे केलं की त्याच्यातून त्याच्या आधी 5 मिलियन लोकांना वुहान शहरातून बाहेर जाऊ दिलं. आणि त्याच्यामुळे हे जे आहे हे इंटरनॅशनली पूर्ण म्हणजे जगामध्ये हा एक खतरा सुरू होता आणि तो नंतर ग्लोबल म्हणजे पॅन्डेमिक म्हणून डिक्लेअर केलं. तर कोरोना हा ॲक्च्युली आपल्याला पहिले काही करोना हा विषाणू माहीत होते, तर त्याला आपण सार्स म्हणून ओळखलं जातो, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणून. पण ह्या कोरोनाला जो आहे COVID-19 किंवा कोरोना व्हायरस डिझीज 19 किंवा SARS-CoV-2 म्हणतात त्याला. सार्स म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, कोरोना व्हायरस 2. साधारणतः कोरोना व्हायरसचे लक्षणं काय आहेत तर कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये जे लक्षणं असतात तेच म्हणजे इन्फ्लुएन्झा केलेस लाईक सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टी असणं हे होऊ शकतं. आणि काही प्रमाणात म्हणजे ते माइल्ड फॉर्म आणि सिव्हिअर फॉर्ममध्ये जर गेल्यानंतर त्याच्यानंतर पुढे मग श्वास घ्यायला त्रास होणं, निमोनिया आणि
पुढे एकदम सिव्हिअर कंडिशन्समध्ये जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. मॅडम नमस्ते, कांचन पाटील मॅडम ही आलेले आहेत लाईव्ह. आणि त्याच्यानंतर तर मेनली करोना व्हायरस हा कसा पसरतो, तर करोना व्हायरस हा नॉर्मली RNA टाईप व्हायरस आहे. त्याचा प्रसार हा ॲक्च्युली बॅट किंवा वटवाघूळपासून प्रसार झाल्यासारखं म्हणतात. आणि हा सुरुवातीला ह्युमन टू ह्युमन म्हणजे माणसापासून माणसाला होत नाही, हे जे काही म्हणणं होतं ते साफ चुकीचं ठरलं. आता हा जो काही करोना व्हायरस आजार आहे तो पसरतो तो ड्रॉपलेट स्प्रेड म्हणतो. म्हणजे काय असतं की बाबा जर आपण आपल्या थुंकी वाटे किंवा आपण जो खोकताना शिंकतो त्यामध्ये जे काही छोटे छोटे पार्टिकल्स ड्रॉपलेट्स पसरतात त्याच्यात आणि पसरतो. त्यामुळे मग करोनाचे सिम्पटम्स काय आहेत, तर सिम्पटम्स हे एकदम कमीत कमी म्हणजे माइल्ड सिम्पटम्स टू एकदम सिव्हिअर सिम्पटम्स होण्याची शक्यता असते. माइल्ड सिम्पटम्समध्ये काय होतं की साधारणतः सर्दी, खोकला, ताप, घशात खवखवणे किंवा खूप अशक्तपणा येणे आणि काही प्रमाणात असं म्हणले की वास घ्यायला न येणं, भूक न लागणे आणि बऱ्याच प्रमाणात परत पोटाचे विकाराचे जसं की जुलाब आणि उलट्या ह्याही सिम्पटम्स पाहिले गेलेले आहेत करोनामध्ये. त्याच्यानंतर मग कोरोना आहे हे आपण संशय कसा यायला पाहिजे, तर कोरोना आहे का नाही ह्या संशय आपण त्याला काही सांगू शकत नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटने जागोजागी फिवर क्लिनिक्स चालू केले. जर आपल्याला ताप वगैरे काय असेल किंवा सर्दी खोकला संशय असेल तर आपण आपल्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करू शकतो. दवाखान्यात जायच्या पूर्वी प्रॉपरली अपॉइंटमेंट म्हणजे घेऊन गेल्यानंतरच आपण हे पेशंट ज्यावेळेस कमी असतील किंवा गर्दी होणार नाही अशा ठिकाणी हे काळजी घेऊन आपण हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांकडून तपासून घेणे. जर डॉक्टरला संशय वाटला तर डॉक्टर एकतर फिवर क्लिनिक गव्हर्नमेंट हॉस्पिटलला हे करू शकतात किंवा प्रायव्हेटमध्ये करोनाची टेस्ट ॲडवाईज करू शकतात ह्यात ते. आणि त्यानंतर ते करोनाचं निदान आहे का नाही ते कळू शकतं. तर कोरोना हा जो आहे, नमस्कार वसंतराव पाटील सर ह्यात ते. तर करोना होऊ नये किंवा काय हे करण्यासाठी काय गोष्टी काळजी घ्यावी लागेल मेनली, तर कोरोना होणार नाही ह्यासाठी ज्या आहेत महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत. एकतर कफ एटिकेट म्हणजे खोकताना वगैरे घ्यायची काळजी. खोकताना काय करावं, जर खोकलं किंवा शिंकलो आणि आपण जर त्यात काही काळजी घेतली नाही तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कफ एटिकेट्स. खोकताना आपण तोंडावरती टिश्यू किंवा काही कपडा घेणे ॲटलिस्ट, नाहीतर मग आपला हा जो एल्बो जॉईंट आहे ह्यामध्ये खोकणे त्याच्यानं काय होणार की जे काही ड्रॉपलेट स्प्रेड आहे तो होणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग का पाळायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळणं ॲक्च्युली ज्यावेळेस आपण खोकतो किंवा शिंकतो तर ते जो काही व्हायरस आहे त्याचं साधारणतः 1 मीटरपर्यंत किंवा 1.8 मीटर साधारणतः सांगतात की तोपर्यंत त्याचं ते व्हायरस पसरू शकतो. तर त्यासाठी आपल्याला 1 मीटरचं जे अंतर 3 फूटचं अंतर ठेवायला जे सांगितलं त्यासाठी हे महत्त्वाचं असतं. 3 फूट अंतर आयडियली हे जे आहे 3 फूट ते 6 फूट म्हणजे जरा 2 मीटरचं अंतर आपण ठेवू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क वापरणे. तिसरी महत्त्वाची गोष्ट मास्क म्हणजे मास्क वापरल्यानंतर आता पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं तर सगळ्यांना मास्क वापरण्याची गरज नाही, कारण त्याचं ज्यावेळेस स्प्रेड कसा होतोय हा आपल्याला त्यावेळेस हे नव्हतं. पण आत्ताच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला जर तुम्ही बाहेर वगैरे फिरत असाल, नक्कीच काही कामानिमित्त जात असेल तर चेहऱ्यावरती मास्क म्हणजे सर्जिकल मास्क असायलाच पाहिजे नाही असं नाही. कुठलाही एक स्वच्छ कपडा तुम्ही चेहऱ्यावरती बांधू शकतो. जो कोण पेशंट वगैरे पाहत नाहीत त्या लोकांना, जर पेशंट वगैरे तुम्ही पाहत असाल लाईक करोनाचे किंवा हॉस्पिटलमध्ये तर मग तुम्हाला PPE किट्स किंवा ते N95 मास्क वगैरे शिल्ड्स वगैरे यूज करायला सांगितलेलं आहे. पण आपण इन जनरल पब्लिकसाठी सांगतो तर आपल्याला ते मास्क यूज करणं गरजेचं पडतं. अँड थर्ड थिंग म्हणजे काय चौथी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हँडवॉश. इवन मास्क वापरताना जो बाहेरचा पार्ट आहे जो आपण कपडा वापरतो तो सतत त्या गोष्टीला हात लागला नाही पाहिजे, हे आपण प्रकर्षाने टाळलं पाहिजे. कारण बाहेरचा जो काही आहे समजा तिथे व्हायरस वगैरे काही कॉन्टॅक्ट्समध्ये आला असेल तर
जर चुकून आपला हात लागला तर आपण तो हात परत साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवू शकतो, किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स, आणि त्यामध्ये हे अल्कोहोलचं प्रमाण जे आहे इथेनॉल जे म्हणतो ते ॲटलिस्ट मोर दॅन 60% असायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं बाबा का म्हणजे हे मास्क वगैरे काय, तर जो व्हायरस जो आहे तो शरीरामध्ये शिरण्यासाठी मेनली डोळे म्हणजे कंजक्टिव्हा, नाक आणि तोंड ह्या वाटे जाऊ शकतो. तर त्यासाठी ॲटलिस्ट नाक आणि चेहरा तोंड बंद होण्यासाठी मास्क वापरणं गरजेचं आहे. तर ह्या झाल्या गोष्टी ह्या साधारणतः आपण त्याचा करोनाचा प्रादुर्भाव कसा रोखू शकतो ह्यासाठी. आता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी का पाळायचं, तर एक R0 म्हणून एक प्रकार असतो ज्याला बेसिक प्रोडक्टिव्ह नंबर किंवा हे म्हणतात त्यासाठी, किंवा R0 म्हणतात. साधारणतः हा जो असतो की विषाणू किती प्रमाणात पसरतो त्याचं साधारणतः हे असतं. R0 हा करोनाच्या बाबतीत 1.4 to 3.8च्या अराउंड म्हणतात. म्हणजे एक माणूस साधारणतः कॉन्टॅक्टमध्ये आला तर साधारण 3.8 माणसाला तो एका वेळेस इन्फेक्ट करू शकतो, आणि महिनाभरात तो माणूस 408 साधारण लोकांना इन्फेक्ट करू शकतो. त्यामुळे हा जो आपण लॉकडाऊन जो पाळला आहे, आता 4था लॉकडाऊन चालू आहे, पण लॉकडाऊन हा काय म्हणजे कायमस्वरूपी इलाज नाही आहे. लॉकडाऊन हा आपण फक्त जे काही आपल्यात कमतरता होत्या, हॉस्पिटल्स बनवायचे होते, PPE किट्स, N95 ह्या गोष्टी ज्या आपल्याला तयार करण्यासाठी जो काही वेळ लागणार होता तो आपण वेळ मागून घेण्यासाठी हे लॉकडाऊन हे केलेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला लॉकडाऊन कंटिन्युअस असणं परवडणार आहे का, तर नक्कीच नाही. कारण किती दिवस घरी बसणार. करोना हा आजार लगेचच्या लगेच संपण्यासारखा नाही. कुठलाही विषाणूजन्य आजार हा आलाय आणि लगेच गेला असा होऊ शकत नाही. बरं, दुसरी गोष्ट त्यावरती काय औषध किंवा वॅक्सिन आता आहे का, तर आत्ताच्या घडीला किंवा आत्ताच्या ह्या टाईमला कुठलंही औषध किंवा कुठलंही वॅक्सिन 100% अवेलेबल नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यावरती रिसर्च चालू आहे नक्कीच, आणि एक ना एक दिवस ते अवेलेबल होईल, त्यात काय वाद नाही. पण तरीही समजा वॅक्सिन एखादं अवेलेबल झालं तर आपल्या जगाची लोकसंख्या आहे साधारणतः 7 बिलियन. तर आपल्यापर्यंत ते वॅक्सिन येण्यासाठी प्रचंड वेळ लागू शकतो. साधारणतः प्रत्येक माणसाला लगेच वॅक्सिन, समजा आपली वॅक्सिन प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे, ह्या गोष्टी, आपली लोकसंख्या किती आहे यावरती जरी आपण विचार केला तर आपल्याला मेडिसिन किंवा वॅक्सिन जरी आला तर लगेच बाबा आज वॅक्सिन निघाले आणि मला लगेच उद्या परवा मिळणार आहे हे पॉसिबल नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळजी करणं हेच सगळ्यात मोठं वॅक्सिन आहे. काळजी करणं म्हणजे काय, तर बाबा जे मगाशी 4 गोष्टी सांगितले, कफ एटिकेट्स म्हणजे खोकताना घ्यायची काळजी, शिंकताना घ्यायची काळजी जे आहे ते. दुसरी गोष्ट सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंगमध्ये तुम्ही 1 मीटर ते 2 मीटरचं अंतर ठेवा 2 माणसांमध्ये, किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं, गर्दी करायचीच नाही आहे. ऑफिस असतील तर ऑफिसमध्ये जे काही त्याप्रमाणे आपल्याला समजा लॉकडाऊन उठल्यानंतर काळजी घेणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये समजा गरज असेल तर जाताना प्रायर अपॉइंटमेंट जा, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊ नका हे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मास्क यूज करायचं आहे. 4th थिंग हँडवॉशिंग हा फार महत्त्वाचा पार्ट आहे ह्या सगळ्यामध्ये. आणि आता जर पाहिलं असेल तर आपण आता लॉकडाऊनमध्ये पाहतोय की मागचे साधारणतः मोर दॅन 50 डेज आपण घरी आहेत, तर आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे हॉटेल्सला किंवा बाहेरचं खाणं बंद आहे, किंवा मुलामध्ये इव्हन मोठ्या पडायचं प्रमाण नक्कीच कमी झालं असं म्हणत नाही, पण खोकला किंवा असे जे काही जुलाब आहे अशा पेशंट, कारण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हँडवॉशिंग आणि जे काही बाकीच्या आपल्या खाण्यामध्ये आपण जे काही एकदम घरचं बनवलेलं वगैरेच्या काही गोष्टी खातोय आणि जेव्हा हायजीन पाळतोय, त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. आता कोरोनाचे मग टेस्टिंग्स काय आहे त्याच्यात वगैरे, RT-PCR वगैरे वेगवेगळ्या टेस्टिंग्स आहेत, त्याचे आपण ते जे पॉलिसी त्याप्रमाणे होऊन जातं. चुकून समजा आपल्याला करोना झालाय म्हणजे आपल्याला मृत्यूच आहे हे आहे, कारण आपल्याकडे लकीली आपल्या जर पाहिलं जगाचं 45 लाख किंवा 47 लाखाच्या वरती केसेस आहेत. जिकडे अमेरिकेमध्ये जवळजवळ 1 लाखाच्या आसपास मृत्यू झाले, तसं भारतामध्ये केसेस ही त्या प्रमाणात कमी आहेत आणि मृत्यूचा दरही कमी आहे. त्यामुळं आपण थोडंसं घाबरण्याचं कारण कमी आहे, पण एकदम दुर्लक्ष करण्याचंही काही कारण नाही आहे. कारण करोना हा खूप रॅपिडली स्प्रेडिंग, म्हणजे 4 पर्यंत आहे, म्हणजे साधारण स्प्रेड होतो. तर त्यामुळे आपल्याला कोरोना आणि घरी बसल्यामुळं मग आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत की आता माझं
आहे, माझं होणार, माझी नोकरी जाईल किंवा ह्या गोष्टी ह्या बऱ्याच प्रमाणात लोक टेन्शनमध्ये आहेत. आता कोरोना हे ट्रीटमेंट गव्हर्नमेंट करते बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ही झालेले आहेत. आणि ह्यातले बरेच पेशंट्स हे काही आहे आपल्याला. जितेंद्र पाटील सर नमस्कार, नितीन सुर्वे साहेब नमस्कार. तर आता सगळ्यात मध्ये आपण काय करायला पाहिजे आता ह्या पिरियडमध्ये, म्हणजे ॲक्च्युली दोन्ही गोष्टी आहे, म्हणजे आरोग्य आणि आहार. तर आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तर आरोग्यामध्ये दोन प्रकार आहेत, शारीरिक आणि मेंटल, म्हणजे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. फिजिकल हेल्थ शरीर कसं आपण स्वतः मेंटेन करायला पाहिजे. तर आता लकीली मागच्या 50 दिवसामध्ये आपण बऱ्याच गोष्टी स्वतः कंट्रोल केलेल्या आहेत, की बाबा जे काय आपल्याला पहिल्या खाण्याचे काय आपले छंद होते, समजा फास्ट फूड आहेत किंवा बाकीच्या गोष्टी, म्हणजे एक पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी मैद्याच्या रिफाईंड ह्या ज्या गोष्टीपासून जे होतात ते लकीली झाल्यामुळे आणि बऱ्यापैकी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत एक रुटीन आणि चांगल्या खायची सवय लागल्या असतील आणि त्याचा फरक आपल्याला नक्कीच जाणवतोय. तर फिजिकल महत्त्वाची गोष्ट, जर फिजिकल हेल्थ तुम्ही फिट असाल तर डेफिनेटली मेंटल हेल्थ तुमचं चांगलं राहणारच आहे. तर फिजिकल हेल्थ मेंटेन होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, की बाबा दररोज तुम्ही काही प्रमाणात एक्सरसाइज केली पाहिजे. एक्सरसाइज केली म्हणजे साधारणतः तुम्ही जर साधारण 25 मिनिट तर एक तास जर एक्सरसाइज केली तर 600 ते 700 कॅलरीज तुम्ही बर्न करू शकता. त्यामुळे मग तुम्ही ॲटोमॅटिकली कुठलं डाएट हे म्हणजे करायची गरज नाही, की कुठल्या गोष्टी कट डाऊन करायची काही गरज नाही आहे. मग एक्सरसाइज ही कुठल्या प्रमाणात असू, आपल्या घरात थोडीशी जॉगिंग आहे किंवा बाकीचे काय बाकीचे जे एक्सरसाइज आहेत. दुसरी गोष्ट योगा आहे. योगा सगळ्यात उत्तम आहे, तो तुमच्या इनर बॉडी प्लस मेंटल हेल्थ पीस ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मदत करतं. मग योगा कसं करायचं, काय करायचं, तर आपल्याला ऑनलाईन तुम्ही जर जस्ट सर्च केलं तर सगळ्या गोष्टी मिळू शकतात. एक साधारणतः 15-20 मिनिट जरी केलं तर तुमची लंग कॅपॅसिटी वाढू शकते. तुमचे बाकीचे जे आहेत सॉरी कनेक्शन थोडा इश्यू होता. तर योगा हे महत्त्वाचं आहे. आणि कुठलेही एक्सरसाइज म्हणजे आजकाल एवढं सोपं झालेलं आहे की ऑनलाईन किंवा गुगल हे केलं किंवा तुम्ही थोडंसं यूट्यूबवर पाहिलं तर आपल्याला रोज काही एक्सरसाइज किती प्रमाणात केल्यानंतर काय फायदा होतो आहे सगळ्या डिटेल्समध्ये येतं. तर शरीरासाठी व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे. 45 मिनिट ते 1 तास दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत आहार म्हणजे आता काय की बाबा आहारामध्ये परिपूर्ण आहार किंवा बॅलन्स डाएट इम्पॉर्टंट असतं. डाएटमध्ये आता जर एक सायंटिफिक जेवणामध्ये कुठल्याही गोष्टी 3 प्रकार असतात आपल्या, कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन. कार्बोहायड्रेट हे जे आहे ते आपल्याला इन्स्टंट म्हणजे शुगर्स आहेत, टेबल शुगर्स किंवा बाकीचे असतात ते स्टार्च आणि फायबर्स. हे कार्बोहायड्रेट फार इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या जेवणामधला किंवा आहारामधला. प्रोटीन डेफिनेटली मसल बिल्डअपसाठी प्रोटीन चांगलं आहे, पण कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं एक चांगली गोष्ट असते की त्याच्यामध्ये कॅलरीज वाईज ते कमी असतात पर ग्रॅम म्हणजे ते. आणि तिसरा महत्त्वाचा पदार्थ जो असतो तो मॅक्रोन्युट्रिएंटमध्ये म्हणजे फॅट असतो. फॅट म्हणजे एक स्निग्ध पदार्थ ज्यात ऑइल हे वगैरे ह्या ज्या गोष्टी येतात आणि तो थोडासा एनर्जी जास्त म्हणजे पर ग्रॅम एनर्जी त्याची 9 किलो कॅलरीज आपल्याला देतं हे फॅट. आणि प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट साधारणतः 4 किलो कॅलरीज पर ग्राम देतो आपल्याला येते. तर तिघांचाही परिपूर्ण म्हणजे एक्झॅक्टली रेशो किंवा जे हे आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्सची रिक्वायरमेंट साधारणतः एक 50 ते 60% दरम्यान असते. प्रोटीन रिक्वायरमेंट हे साधारणतः एक 12 ते 15% दरम्यान आणि फॅटचं प्रमाण हे 30 ते 35% असतं. तर कार्बोहायड्रेट हे लाईक शुगर्स मेनली आपण शुगर्स, स्टार्च किंवा फायबर्स असतात. फायबर्स हे जे काय की पचन होत नाही पण त्याचं बल्कमध्ये असल्यामुळे आणि त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे फायबर्स हे महत्त्वाचे असतात. शुगर्स हे इन्स्टंट एनर्जी देतं आपल्याला आणि त्याचं मेजर पोर्शन हा आपल्याला जेवणामध्ये कार्बोहायड्रेट म्हणून येतात. तर त्यामध्ये मेनली सिरियल्स आहेत म्हणजे कडधान्य आहे,
धान्य, ज्वारी, गहू ह्या गोष्टी असतात त्यापासून बनणाऱ्या जे पदार्थ आहेत हे, आणि फ्रूट्समध्ये अगेन तुम्ही क्रश केल्यानंतर ज्यूसमध्ये ते एक्स्ट्रा शुगर मिळतात आणि त्याच्यामुळे मग त्याचे थोडंसं जे पॅक ज्यूस असतात म्हणजे जे बाहेर मिळतात तर त्यामध्ये थोडंसं एनर्जी कंटेंट जास्त असल्यामुळे, शुगर कंटेंट जास्त असल्यामुळे तुमचं ओबेसिटी, वजन वगैरे वाढण्यासाठी वाढण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कार्बोहायड्रेटमध्ये फळं वगैरे जे आपण घेतो आहे ते फ्रेश फळं असणं गरजेचं पडतं. आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की बाबा ज्या गोष्टीपासून घेतल्यानंतर आपल्याला शुगरचं प्रमाण, रक्तातलं शुगरचं प्रमाण हे पटकन वाढतं असं त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. हाय ग्लायसेमिक इंडेक्सचं जे हे असतात म्हणजे रिफाईंड शुगर्स किंवा रिफाईंड असणाऱ्या गोष्टी ज्या असतात म्हणजे प्रोसेस केलेल्या त्या ह्याने हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्याच्यामुळे मग काय होतं की ओबेसिटी किंवा वजन म्हणजे स्थूलपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे परिपूर्ण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे ते फार महत्त्वाचं असतं. त्यात फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणात असणं, मग त्यात फळ आले, त्यामध्ये केळी आहेत, ॲपल आहेत किंवा बाकीचे जे हे असतात आपलं कडधान्य किंवा धान्य असतं त्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असतं. मैद्यामध्ये फायबर कंटेंट नसतंच बिलकुल. त्यामुळं मैदा वगैरे ह्या गोष्टी आपण अवॉइड करणं गरजेचं पडतं. आणि मग त्यामुळं हाय फायबर असेल तर मग तुमचं पोटाची विकार न होणे वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. प्रोटीन हे अगेन सेम की तुमचं मसल बिल्टअप होण्यासाठी महत्त्वाचं असतं. तर प्रोटीन आपल्याला कशातून मिळतं? द बेस्ट वे ऑफ प्रोटीन नॉन व्हेजिटेरियन सोर्समध्ये एग्ज आहेत. 100% प्रोटीन तुमच्या बॉडीला मिळतं त्यातून. फिश ते 100% अवॉइड करायला पाहिजे, त्यात खायलाच नाही हे ते. पण दिवसाला साधारणतः 60 ग्राम पर डे आपली रिक्वायरमेंट असते साधारणतः. म्हणजे आपल्या दिवसाच्या ह्याच्यातली टोटल ह्याच्यामधली रिक्वायरमेंट 15% हे प्रोटीननी व्हायला पाहिजे. मग तर प्रोटीन कशातून मिळायला पाहिजे आपल्याला? तर डाळी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला रोजच्या रोज जीवनामध्ये. अंडे आहेत, दूधमध्ये जे पदार्थ आहेत, पनीर किंवा ह्या गोष्टी व्हेजिटेरियन लोकांसाठी होतात हे ते. आणि सगळ्यात मोठं म्हणजे बदाम किंवा शेंगदाणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त राहतं. फॅट हा तिसरा पार्ट असतो. फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ. फॅटमध्ये सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅट म्हणून असतात, मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड फॅट हा थोडंसं शरीराला घातक असतात हे देते. तर त्यामुळे सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट म्हणून जो प्रकार असतो की ज्याने हायड्रोजनेटेड वगैरे म्हणजे जे प्रोसेस करून तयार झालेले असतात तर ते थोडंसं शरीराची कोलेस्ट्रॉल लेवल वगैरे वाढवतात. त्यामुळे कुठलंही व्हेजिटेबल ऑइल जे म्हणतात आपण, मग त्यात तुमचे सनफ्लॉवर आले, शेंगदाण्याचे तेल आले किंवा करडईचे तेल वगैरे होतात. तर हे तेल फार महत्त्वाचं असतं ॲक्च्युली. आणि जे घट्ट वगैरे जे तेल असतं फक्त कोकोनट वगैरे सोडलं तर ते सॅच्युरेटेड फॅट, मग त्याचा तो जो सोर्स असतो तो वेगळा असतो. आणि आपण जे म्हणतो की रिफाईंड गोष्ट जे असते म्हणजे प्युरिफाईड किंवा हे करण्याचा प्रयत्न केला असतं आणि त्याच्यानंतर मग त्यात ॲड करतात वरून काही गोष्टी की विटॅमिन्स वगैरे त्याची कमतरता होऊ नये म्हणून. पण सगळ्यात बेस्ट आपण पूर्वी खेडेगावात किंवा ग्रामीण भागामध्ये पाहिजे घाण्यावरचं आपण ते तेल पाहायचो आपण. घाण्यावरचं जे तेल असायचं ते एकदम रॉ तेल असतं आणि ते थोडंसं फायद्याचं होतं रिफाईंड ऑइलपेक्षाही. रिफाईंड ऑइल ह्या थोडंसं आजच्या दिवसामध्ये रेग्युलरली वापरतो, पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही ते रॉ ऑइल म्हणजे घाण्यावरचं तेल वापरलं तर ते आणखी फायद्याचं असू शकतं. आता परिपूर्ण आहार म्हणजे काय का फॅट, कार्बोहायड्रेट आणि हे ॲक्च्युली प्रोटीन आपण जे सांगितले हे सायंटिफिक झालं. पण बाबा काय असायला पाहिजे? बॅलन्स डाएट म्हणजे सिम्पल की एक थाळी आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे की बाबा आपल्या जेवणामध्ये भाजी, पोळी, भाकरी किंवा वरण भात हे असं परिपूर्ण आहार असतो आणि त्याच्यासोबत एखादं फळ हे प्रत्येक वेळेस आहारात असणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. सेकंड थिंग, ब्रेड, बिस्किट्स किंवा हे मैद्याचे पदार्थ एकदम कमीत कमी असणं गरजेचं आहे. म्हणजे आता काही आपण टाळू शकत नाही आजच्या ह्याच्यामध्ये, पण ॲटलिस्ट आपण जेवढ्या अवॉइड करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाचे टायमिंग्स. म्हणजे तुम्ही कधीही तुमचा स्वतःचा जो काय नाश्ता किंवा ब्रेकफास्ट हा स्किप करायला नाही पाहिजे. तुम्ही जितका वेळ, कारण एक तर रात्री आपण झोपल्यानंतर बराच वेळ 8 ते 10 तासाचा गॅप जातो की ज्यामध्ये आपण काहीच खात नाही. त्यावेळेस तुमचं मग जे आहे ब्रेनला जे हे लागतं, एनर्जी लागते
ते कमी होणे शक्यता असते. जर हे जर मिस केलं ब्रेकफास्ट, तर मग तुमचं कामामध्ये लक्ष लावू शकत नाही. मुलं स्कूलला जातात, स्कूलला गेल्यानंतर जर तुम्ही विदाऊट ब्रेकफास्ट करता गेले तर मग त्यामध्ये त्यांच्यात तेवढी ते ग्रास्पिंग कॅपॅसिटी राहू शकत नाही. पण नाश्त्याचं हे फार महत्त्वाचं महत्त्व आहे. लंच आणि डिनर, अगेन डिनर ही खूप लेट नसायला पाहिजे. डिनर साधारणतः खूप हेवी नसायला पाहिजे. नाश्ता ॲक्च्युली आपलं ट्रायंगल टाईप असायला पाहिजे. आपलं जर बघितलं, आपलं युजली उलटं होतं. लंच करतो आणि आफ्टरनूनला युजली ते अवेळी करतो, आणि रात्री डिनर हा असतो खूप लेट आणि खूप जास्त प्रमाणात खातो. पण ॲक्च्युली तसं इन्व्हर्टर ट्रायंगलच्या पेक्षा ट्रायंगल नाश्ता म्हणजे न्याहारी जे म्हणायचं पूर्वीच्या लोक असं जेवल्यासारखंच कामाला जायच्या आधी ते हे करायचं. तर नाश्ता हा भरपूर असायला पाहिजे. लंच ही आपलं बॅलन्स पाहिजे. आणि डिनर हे आहे की थोडंसं आपण लिमिटेड करू शकतो, कारण आपलं रात्री आपण शेवटी डिनर केल्यानंतर काहीच काम नसल्यामुळे मग एनर्जी जी असते आपण ते युटिलाइज होत नाही. तर हे झालं महत्त्वाचं गोष्टी आपल्या आहाराविषयी. महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा वजन वाढणं किंवा ह्या गोष्टी ह्या बऱ्यापैकी, किंवा वजन कंट्रोल करणं किंवा वेट लॉस करणं ह्यावरती डाएट किंवा ह्या ज्या गोष्टी करतो आपण, तर त्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतात की फक्त फ्रूट डाएटवर जातात लोक, किंवा मग कार्बोहायड्रेट कट डाऊन करणं किंवा ह्या गोष्टी. ॲक्च्युली कार्बोहायड्रेट कट डाऊन केलं तर मग तुम्हाला इन्स्टंट एनर्जी वगैरे हे होत नाही. त्यात फॅट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा शरीराला घातक राहतात. फॅट म्हणजे जे काही तेल किंवा स्निग्ध पदार्थ आहेत ते, ज्याच्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तर डाएट हे कधीही माझ्या मते वजन कंट्रोल करण्यासाठी वगैरे कट डाऊन करण्याची गरज नाही. तुमची जी डेली रिक्वायरमेंट आहे 2000 ते 2400 किलो कॅलरीची, ते तुम्हाला मिळायलाच पाहिजे. आणि मग तुम्हाला जर वजन कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करण्याशिवाय त्यात काही नाही आहे, म्हणजे पर्याय नाही आहे. एक्सरसाइज केल्याशिवाय तुम्ही तुमचं वजन किंवा लॉंग टर्ममध्ये तुम्ही ते मेंटेन करू शकत नाही. जर तुम्हाला शुगर आहे, डायबिटीज, हायपरटेन्शन आहे, बाकीच्या काही गोष्टी असतात, तर अकॉर्डिंगली तुम्हाला थोडंसं डाएट मॉडिफाईड करायला लागू शकतं. शुगर आहेत म्हणजे डायबिटीस आहे, तर मग त्यात कसं आहे की राईसचं प्रमाण थोडंसं कमी, म्हणजे कट डाऊन तर आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही, म्हणजे हे गोष्ट बंद करायची किंवा ते असं नाही आहे. तर फक्त राईसमधून जे काय की त्यात कार्बोहायड्रेटचं कंटेंट जास्त असल्यामुळे शुगर्स थोडेसे हे करण्यासाठी पोटॅटो किंवा फ्रूट्स आहे, फ्रूट्स एकदम बंद न करता काही प्रमाणात फळं घेऊ शकतो. एकदम खूप पिकलेले फळ असतील त्यात शुगरचं कंटेंट जास्त असतं, तर ते न घेता थोडंसं अनराईप फ्रूट वगैरे घेऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं हे करणं गरजेचं पडतं. आहारामध्ये ह्या गोष्टीसोबत बाकीच्या महत्त्वाच्या असतात की मायक्रो एलिमेंट्स म्हणतो आपण त्याला, ह्याच्यात येते मिनरल्स, ज्यामध्ये विटॅमिन्स आहेत. आणि विटॅमिन ही आपल्याला बऱ्यापैकी आपल्या अन्नातूनच मिळतं, अन्नातून ॲक्च्युली. त्यामुळे मग रिफाईंड आपण जे म्हणतो की फ्लोर किंवा रिफाईंड गोष्टी का वापरायच्या नाहीत, कारण ह्यामध्ये रिफाईंड हे केल्यामुळं हे सगळं विटॅमिन्स वगैरे हे निघून गेलेले असतात. त्यामुळे मग आपल्याला जे काय आहे जेवणामध्ये ते होममेड घरी जे बनतात ह्या गोष्टी, कमी शिजवलेल्या, कमी तळलेल्या गोष्टी खाणं गरजेचं पडतं, जेणेकरून त्यामधले विटॅमिन्स किंवा जे मिनरल्स आहेत त्याचं जे काय आहे ते डॅमेज होणार नाही. त्यामुळे मग विटॅमिन्स वगैरे आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मिळू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे विटॅमिन ए, डी, ई आणि बाकी बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स, हे फळं, हिरव्या पालेभाज्या ह्यामध्ये जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता असते. त्यामुळं एक सगळ्यात ढोबळ मानाने की जेवढ्या जास्त कलरफुल भाज्या तुम्ही खाल तेवढ्या तुम्हाला विटॅमिन्स किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही हे राहू शकतो, म्हणजे फिट राहू शकतात. हे त्याच्यासोबत काही मायक्रो एलिमेंट्स आहेत. झिंक टॅबलेट, हे झिंक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी असतं. सिलेनियम आहे, मॅग्नेशियम आहे, ह्या गोष्टी पण आपल्याला डे टू डे लाईफमध्ये म्हणजे प्रत्येक आहाराच्या पदार्थातून मिळतातच ह्यात येते. पण त्यासोबत कमतरता किंवा हे काय वाटत असेल तर मग आपण त्याचे सप्लिमेंट्स आपल्याला अवेलेबल असतात, मल्टीव्हिटॅमिन्स टॅबलेट्स किंवा हे त्यात प्रमाणात आपण घेऊ शकतो. आता आजच्या ह्याच्यामध्ये, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सांगतात की बाबा इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायला लागेल, तर आपण एक सिम्पल्स आहे, तुमचा आहार जर तुम्ही व्यवस्थित घेतला आणि एक्सरसाइज केला तर बाकी असं काही करायची गरज पडत असेल असं मला वाटत नाही. तरीही जे काही गाईडलाईन्स असतात त्यामध्ये विटॅमिन सी घ्या, थोडंसं इम्युनिटी इम्प्रूव्ह होते.
किंवा काय आपण जे काही जुन्या पूर्वापार आपल्या चालत आलेल्या गोष्टी आहेत, आयुर्वेदिक काढा किंवा ह्या ज्या गोष्टी म्हणतात, ते ठीक आहे. म्हणजे ते काय तुम्ही करू शकतो, कारण त्याने काय नुकसान काय होणार नाही. हां, पण त्याचं हे का असं आहे की बाबा तुम्ही काढा घेतला आहे आणि मला काही कोरोना होणार नाही, किंवा मी एखादं मेडिसिन घेतलं आणि मला कोरोना होणार नाही, हे आपण आजच्या घडीला तरी सांगू शकत नाही. की बाबा एखादं होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं आहे किंवा एखादा आपण आयुर्वेदिक काढा घेतला तर आपल्याला होणार. फक्त ते आपल्याला थोडंसं आतून इम्युनिटी थोडीशी आपली स्ट्रॉंग किंवा रोगप्रतिकारशक्ती आपली थोडीशी वाढवू शकते. हा झाला फिजिकल हेल्थ. ॲक्च्युली फिजिकल हेल्थ हा आजच्या घडीला जर पाहिलं तर मागच्या 50-60 दिवसामध्ये मुलांच्या बाबतीत जर आपण पाहिलं असेल तर मुलांनी पहिल्या जे काही गोष्टी होत्या की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असेल, किंवा खाण्याच्या गोष्टीमध्ये जे काही त्रासदायक होत्या की आउटसाईड खाणं, लाईक फास्ट फूड आहे, पिझ्झा, बर्गर किंवा पॅकेट फूड जे आहेत किंवा कुरकुरे, वेफर्स, ह्या गोष्टीचं प्रचंड प्रमाणात कंजम्पशन होतं, किंवा कोल्ड्रिंक्स आहेत. तर ह्या गोष्टी ॲक्च्युली फार कोल्ड्रिंक्समध्ये तर शुगरचं प्रचंड प्रमाण असतं, त्यामुळे तुमचं ओबेसिटी किंवा स्थूलपणा वाढण्यास, वजन वाढण्यामध्ये फार घातक राहतात. तर आत्ता मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर 100% मुलांनी हे कंट्रोलमध्ये केलेलं आहे, आणि त्यांनी घरचे पदार्थ जे आहेत, रुटीन भाजी, पोळी, चपाती, ह्या गोष्टी खायला चालू केलं असेल माझ्या मते. आणि हा ॲक्च्युली करोनाला आपण ह्या अशा गोष्टीतून पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. आता बऱ्याच गोष्टी टेन्शनच्या नाहीत असं नाही आहे. आता सगळं इकॉनॉमी ठप्प आहे, पूर्ण जग थांबलेलं आहे. त्यामुळं साहजिकच शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य ही थोडंसं अडचणीत येऊ शकतं. पण आता कसं आहे की हा काय कोणा एकट्याचा प्रॉब्लेम नाही, ह्याला पॅन्डेमिक म्हणतो. पॅन्डेमिक म्हणजे हा जगावर आलेली हे संकट आहे. तर त्यामुळे ह्यामधून कुणीही सुटणार नाही. म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या माणसापासून लहानातला लहाना माणसापर्यंत सगळ्यांना हे अफेक्ट केलेलं आहे. मग इकॉनॉमिकली किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्याही प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना मानसिक आरोग्य थोडं धोक्यात येण्याची शक्यता असते. माणसं विचार करतात की आता माझं कसं होईल, काय होईल, काय होणार आहे. सगळ्यांचं जे होणार आहे तेच आपलं होणार आहे. ॲक्च्युली जे आहे ते मोठे मोठे उद्योजक आहेत, त्यांचं हजारो कोटींचं नुकसान झालेलं आहे. मग त्या मानात तर आपण जर तो विचार करत बसलात की बाबा माझं कसं होईल, काय होणार काय नाही. कारण जर तुमचं आयुष्यच किंवा आपलं जर आपण जिवंतच राहणार नसू तर मग पुढे आपण काय करणार आहे तिथे. तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचं आहे की आपल्याला सर सलामत तो पगडी पचास म्हणल्यासारखे, तर बाबा जिवंत राहिलो आपण तर पुढे आपल्याला काही करू शकतो. तर त्यासाठी मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ते दोन्ही सोबतच काम करतं. जर तुम्ही दररोज एक व्यायाम करत असाल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला डिप्रेशन किंवा ह्या गोष्टी येण्याची शक्यता फार आणि फार कमी असतेच. तरीही समजा काय थोडे विचार येत असतील तर आपले जे कोण हे असतील, डॉक्टर्स असतील, सायकॅट्रिस्ट वगैरे, त्यांचं ओपिनियन घ्यायला काहीही हरकत नाही. कारण पूर्वी जसं वाटायचं की एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जाऊन दाखवलं तर बाबा काहीतरी या डोक्याला परिणाम, पण तसं नाही आहे. आपण नॉर्मल काउन्सिलिंगसाठीही आपण सायकॅट्रिस्ट आपल्या डॉक्टरांकडे जाऊ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. मेंटल हेल्थ फिट राहण्यासाठी तुम्ही तुमचे सगळ्यात हे असेल तर आपले मित्र, आपल्याला मित्र किंवा मित्रपरिवार आहे किंवा आपलं जे सोशल जे सर्कल असतं ते फार महत्त्वाचं राहतं. कारण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट होण्यासाठी हे लोक आपल्याला फार मदत करत असतात. आपण एखाद्या गोष्टीमध्ये टेन्शनमध्ये आहे तर आपण बऱ्याच वेळेस ते आपल्या मित्राला बोलून दाखवतो. मित्र आपल्याला काहीतरी मार्ग सुचवत असतात. आता यामध्ये सिंपल उदाहरण घ्यायचं झालं तर कितीतरी लोकांची जॉब जातील, किंवा आता मायग्रेंट आता बघितलं आपण, लाखो लोकांनी मुंबई सोडली किंवा महाराष्ट्र सोडला, गावी गेलेत. तर बऱ्याच लोकांना आता माझं कसं होणार, हॉटेल्सचे काही बिझनेस आहेत किंवा बाकी बऱ्याच लोकांचे छोटे छोटे गॅरेजेसपासून सगळंच बंद आहे, इन्कम बंद आहे. तर ठीक आहे, आता हा पिरियड इव्हन आता हे अशी साथ आहे की ज्या साथीच्या आजारामध्ये इव्हन हॉस्पिटल्ससुद्धा फार 10 ते 15% फंक्शनिंग आहे जर तसं विचार केला तर. नाहीतर कुठलेही साथीचे आजार असले किंवा हे असले तर हॉस्पिटल गच्च भरलेले असतात. हॉस्पिटलला काम असतं, डॉक्टरांचा इन्कम त्यामध्ये वाढतो. नक्कीच मी डॉक्टर आहे मी सांगतो, पण आत्ताच्या कंडिशनला असं आहे की इव्हन डॉक्टरसुद्धा ह्याच्यातून सुटलेले नाही आहेत. कारण कुठला पेशंट घ्यायचं, काय घ्यायचं किंवा कुठला क्लिअर कट गाईडलाईन, लोक घाबरून इलेक्टिव्ह सर्जरी किंवा जे आहे त्यासाठी येत नाही.
पण मी नक्कीच काही गोष्टी सांगू शकतो. जर काही त्रास होत असेल तर त्यामध्ये बिलकुल दुर्लक्ष करू नका. ताप वगैरे आला असेल तर डॉक्टरांना दाखवून घ्या. जे आहे तुमचं अपॉइंटमेंट घ्या, किंवा फिवर क्लिनिक्स NMMC आहेत पनवेल एरिया, किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटनी फिवर क्लिनिक्स चालू केलेले आहेत. हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्याला कोरोना होईल नाही, नक्कीच नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये तेवढी काळजी घेत आहेत. पेशंट आल्यानंतर प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग आम्हाला गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणेच आम्हाला काम करावं लागतं, नाही तर मग हॉस्पिटलचं चालू ठेवू शकत नाही आपण. तर त्यामुळे हॉस्पिटलला गेल्यावर काही होत शकतं नाही. जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नाही घेतला तर नक्कीच तोटा होऊ शकतो. कारण हे करू नये. ॲक्च्युली मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये साधारणतः माझ्या एजचे म्हणजे माझे 1-2 मित्र झाले की हे हार्ट अटॅक किंवा काही कारणास्तून सडन हे झालं. तर कसं असतं की काही गोष्टी जर असतील, बाबा थोडं चेस्ट पेन होतं आहे किंवा काय होतं आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही टाळायला नाही पाहिजे. जाऊन डॉक्टरांशी बोला, डॉक्टरांशी अपॉइंटमेंट घेऊन त्यांना दाखवून घ्या. काही टेस्ट सांगितले असेल तर चेक करणं हे गरजेचं आहे नॉर्मली. आणि जर त्याच्यातून काय नाही निष्पन्न झालं तर आपण फिट आहे हे ॲक्च्युली हे आपण हे करू शकतो. पण त्यात जर आपल्याला काही साधारणतः निष्पन्न झालं तर मग त्याच्यावरती आपला पुढचा इलाज करू शकतो आपण. जर समजा आपण डॉक्टरांकडे गेलोच नाही, आता काही प्रमाणात आपण बघितलं की पेशंटच्या सडन डेथ झाल्यात नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले. पण मग जर तुम्ही डॉक्टरांकडे गेला नाही तर तुम्ही कसं कळणार आहे की बाबा आपल्याला काय आजार आहे किंवा काय नाही. तर आत्ताच्या घडीला असं आहे की ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, डॉक्टर्स अवेलेबल आहेत नाही आहेत, तर त्याचा इश्यू होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी क्लिनिक्स वगैरे बंद होतं, पण माझ्या मते आत्ता तो फेज नाही आहे. आता बऱ्यापैकी सगळे दवाखाने, इव्हन नर्सिंग होम्स वगैरे चालू आहेत. तर कुठलाही छोट्यातला छोटाही आजार असेल तरी त्या अंगावर काढू नये. हे आत्ताच्या ह्याला साधारण ताप सर्दी खोकला असेल तर फिवर क्लिनिक्स आहेत, त्याचं दाखवून घेणे, डॉक्टरांनी सल्ला हे पाळावा. त्यांनी जर सांगितले की करोना टेस्ट करा तर नक्कीच करोना टेस्ट करून घ्या. आणि सपोज करोना जरी पॉझिटिव्ह आला तर बरेच पेशंट असिम्प्टमॅटिक, म्हणजे ज्यांना काहीही लक्षणं नाहीत, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आणि एक वाईट गोष्ट. 2 गोष्टी आहेत. काही लक्षणं नाहीत म्हणजे लकीली तुमची शरीराची शक्ती खूप चांगली आहे. पण दुसरी गोष्ट होऊ शकते की ह्यामधून जो आजाराचा प्रादुर्भाव आहे तो वाढू शकतो ह्यात. त्यामुळं टेस्टिंग हे फार महत्त्वाची राहू शकते. कोरोनाचा धोका साधारणतः एक लहान वयातील मुलांना, साधारणतः 10 वर्षाच्या खालील मुलं किंवा 5 वर्षाच्या खालील मुलं, ओल्ड एज म्हणजे म्हातारे जे आहेत, वृद्ध व्यक्ती त्यांना आहेत. आणि ज्यांना पहिले काय आजार आहेत, शुगर, हायपरटेन्शन म्हणजे आहे, ॲस्थमा आहे, अशा लोकांना, किंवा कॅन्सरचे आजार आहेत, आणि प्रेग्नन्सी जे आहेत लेडी असतात त्यांना थोडंसं पटकन होण्याची शक्यता असते, कारण शरीराची प्रतिकारशक्ती त्यावेळेस कमी झाली असते. तर ह्या लोकांनी तरी कुठल्याही गोष्टी निग्लेक्ट करून चालणार नाहीत कोरोनाच्या बाबतीत. बाकी सांगायचं झालं तर आता कोरोनाला ॲज सच कुठलीच ट्रीटमेंट नाही आहे. जे काही ट्रीटमेंट आहे ते प्रोटोकॉल, ICMRच्या प्रोटोकॉलमुळं प्रमाणे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल जिथे जिथे ॲडमिट आहेत त्यांना ते गाईडलाईन्स दिलेले असतात, त्याप्रमाणे होतात. आजकाल पेशंट जसे जसे हे वाढतात त्यामुळं ते ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स किंवा डिस्चार्जच्या हे जे आहेत किंवा क्वारंटाईनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही डे बाय डे चेंज होत आहेत. पॉलिसीज, टेस्टिंगच्या पॉलिसीज चेंज होत आहेत तिथे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जोपर्यंत कुठलं औषध किंवा वॅक्सिन येत नाही तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 4 गोष्टी ज्या आहेत ते सध्या आपण वॅक्सिन म्हणूनच वापरू शकतो. कारण कुठलंही वॅक्सिन जरी ॲप्रुव्हलला आलं तर ते आपल्यापर्यंत पोचायला नाही म्हणलं तरी पुढचे 1-2 वर्ष लागू शकतात. कारण प्रोडक्शन कॅपॅसिटी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. दिवसाला आपल्या भारतामध्ये 5 लाख वॅक्सिन जरी बनले तरी पूर्ण भारतातल्या पॉप्युलेशनला द्यायला साधारणतः 5-6 वर्ष लागू शकतात प्रत्येक व्यक्तीला वॅक्सिन मिळायला. त्यामुळं सगळ्यात बेस्ट कफ एटिकेट्स, जेणेकरून खोकताना किंवा शिंकताना घ्यावयाची काळजी, टिश्यू वापरा, किंवा हे जे आहेत खुब्यामध्ये जे आहेत एल्बो जॉईंटमध्ये खोकला हे करा. हे पाळलंच पाहिजे. आपल्याला पुढचे
आता हे कोरोना काय मी सुरुवातीला सांगितलं की लगेच्या लगे काय 2 महिन्यात 6 महिन्यात संपणारा गोष्ट नाही. लॉकडाऊन हे फक्त आपण बाकीच्या फॅसिलिटी आपल्याला हॉस्पिटल वाढवण्यासाठी, बेड वाढवण्यासाठी किंवा बाकी PPE किट N95 हे करण्यासाठी हे लॉकडाऊन होता हा पिरियड. लॉकडाऊन आता माझ्या मते किती गव्हर्नमेंट वाढवेल किंवा वाढवूनही फायदा होणार नाही, कारण आपल्याला आपले बाकीचे रोजगार किंवा काय काम आहेत आपल्याला चालू करणं गरजेचं आहे. चालू करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कफ एटिकेट, खोकताना घ्यावायची काळजी. दुसरी गोष्ट आहे सोशल डिस्टन्सिंग, जे आपल्याला 1 ते 2 मीटर अंतर ठेवूनच आपल्याला वागलं पाहिजे. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी न जाणे, कुठलेही मोठे प्रोग्राम करणे नाही, म्हणजे असं लग्न किंवा जे आहेत बड्डे पार्टीज किंवा अशा ह्या गोष्टी टोटली पुढच्या 2 वर्षासाठी टाळायला पाहिजे. कुठलंही ट्रॅव्हलिंग आहे आपल्याला दूर अननेसेसरली, म्हणजे आपण जे काही फिरायला वगैरे जातो हे आपण टाळलंच पाहिजे. तिसरी गोष्ट आहे मास्क, म्हणजे आपल्याला जे काय आहे ते आता एरोसोल स्प्रेड जो आहे, ड्रॉपलेट स्प्रेड जो आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण चेहऱ्यावरती मास्क लावून फिरलंच पाहिजे. आणि हँड सॅनिटायझेशन जे आहे की बाबा स्वच्छ हात स्वच्छ, ॲक्च्युली जर सगळ्यात सुरुवातीपासून डॉक्टर सांगतात की जे हाताची काळजी, हात धुवा किंवा हे जे आपण सांगत होतो ते हात धुणे जर आपण विचार घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 80 ते 90% आजार हे फक्त हात धुण्यामुळे आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे जे बऱ्यापैकी आहेत गॅस्ट्रोएंटायटिस म्हणजे जुलाब होणे, उलटी होणे किंवा बाकीचे पोटाचे आजार आहेत, सर्दी खोकला किंवा बाकीचे होणे, बऱ्यापैकी जर तुम्ही हात वगैरे धुतले तर हे मुलांना खास करून हे आजार होण्याचं प्रमाण आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या 50 दिवसामध्ये की आपली मुलं किती वेळेस आजारी पडले, कारण ह्या गोष्टी आपण प्रकर्षानं पाळल्या गेल्या. आणि कोरोनानं आपल्याला ठीक आहे काही गोष्टी नक्कीच वाईट झालेल्या आहेत, पण काही गोष्टी चांगल्याही शिकवल्या आहेत. हे येतं ते की बाबा आपलं कमीत कमी गोष्टीमध्ये भागू शकतं, हे जगावरची आपत्ती आहे. आता तसं पाहिलं तर आपण मध्ये आलं की गंगा जे आहे आपला प्रोजेक्ट होता, गंगा नदी शुद्धीकरण किंवा ह्यासाठी, तर ते मागच्या कित्येक वर्षामध्ये जे जमलं नाही, हजारो कोटी खर्च करून ते मागच्या फक्त 15-20 दिवसामध्येच आपण केलं की 60-70% क्लीन झाली. ओझोन लेयर्स जे काय सांगितलं होतं की बाबा हे होतं ते तयार होत आहेत बाकीच्या ह्याच्यामध्ये. तर म्हणजे हे काही पॉझिटिव्ह गोष्टीही झालेल्या आहेत नक्कीच. तर आपण साधारणतः कोरोनासोबत आता राहायला शिकलं पाहिजे. आणि कोरोनासोबत जर राहायला शिकायचं असेल आपल्याला तर मी सांगितल्यासारखे 4 गोष्टी ह्या वॅक्सिन म्हणूनच यूज होतील. म्हणजे जर आपण लसीकरणासारखंच खोकताना जी आणि शिंकताना घ्यायची काळजी, कफ एटिकेट्स, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हँड सॅनिटायझेशन आणि आहार आणि एक्सरसाइज, म्हणजे बॅलन्स डाएट. आणि जर व्यायाम वगैरे केला तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही आहे. हर्षवर्धन मला वाटतं की आर्सेनिक अल्बम हे मेडिसिन्स नक्कीच बऱ्यापैकी भारतामध्ये आयुष मंत्रालयाने रेकमेंड केलेलं आहे. त्यामुळं एक आहे की हे औषध घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नाही, पण इम्युनिटी बूस्टर म्हणून नक्कीच तुम्ही घेऊ शकता. पण जर जे कोण होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांच्या गायडन्सप्रमाणे घेतलं तर बेटर राहील. म्हणजे कोण असं वाटतंय आणि ते घेतलं त्यापेक्षा प्रॉपर डॉक्टरांकडे कन्सल्ट करा. मला वाटतं त्याच्या काहीतरी 4 टॅबलेट सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आपल्याला 3 दिवस, आणि महिन्यातून एकदा जनरल पॉप्युलेशनसाठी. आणि जर डॉक्टर्स वगैरे कोण काम करत असेल, जे पेशंट किंवा ज्यांचा जास्त संपर्क येत असेल त्यांना 15 दिवसांनी घेतलं तरी चालतंय म्हणू शकतो. त्याच्यासोबत माझ्या मते आयुर्वेदिक चा काढाही सांगितला जातो. त्यामध्ये ते घरी बनवून आपण घेऊ शकतो. त्याच्यात तुळशीची काही पानं हे करून, परत सिनेमन स्टिक म्हणजे आपण जे दालचिनी आणि अद्रक आणि सोबत काळे मिरे त्यामध्ये टाकून ते पाणी उकळून अर्ध करून ते त्या टाईपचा काढा. म्हणजे हे आपण हे जुन्या म्हणजे फार पूर्वीपासून आपण एन्शियंट टाईमपासून आपण हे गोष्टी यूज करत आलेलो खोकल्यासाठी वगैरे. तर ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. पण कोरोना हा काय आता मे चालू आहे, आता जून येईल, पाऊस पडेल, मग होईल उलटं काय आपण हे सांगू शकतो. कुठलाही व्हायरल इलनेस, आता आपण जर गोवर किंवा चिकन पॉक्स ह्याच्या गोष्टी हे व्हायरल इलनेस आहेत. स्वाईन फ्लूच्या वेळेसही असंच पॅनिक क्रिएट झालं होतं, 1-1.5 वर्ष आपलं त्यामध्ये गेलं. आता आपण स्वाईन फ्लूचा विचारही करत नाही, कारण नाही असं नाही आहे. स्वाईन फ्लू डेफिनेटली इयर्स म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसमध्ये दर वर्षी हजारो व्यक्तीचा मृत्यू होतो, नाही असं नाही. पण आपण त्यासोबत राहायला शिकलो. तसंच आपल्याला कोरोनासोबत राहायला शिकलं पाहिजे. आणि कोरोनासोबत राहायला शिकायचं असेल तर आपण काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने पाळल्या तर आपण नक्कीच कोरोनावर मात करू शकतो. आणि लकीली आपलं भारतात काही माहीत नाही, म्हणजे जे काय असेल आपलं डाएट सगळ्यात महत्त्वाचं असेल. म्हणजे आपला आहार जो आहे आपला
पूर्ण भारतामध्ये, किंवा त्यामध्ये जे आपण वापरणारे मसाले असतील किंवा काय असेल तो एक प्रकार असेल, किंवा इन्फेक्शन जे काही पूर्वी झालेले असतील, म्हणजे लाईक आपल्याकडे थोडंसं व्हायरल इन्फेक्शनचं वगैरे प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे एका दिवस आपल्याला काही इम्युनिटी वगैरे ऑलरेडी काही डेव्हलप झाली असेल, त्याच्यामुळे आपलं जर जगाचा विचार केला तर आपल्याकडच्या केसेस ह्या त्या प्रमाणात फार कमी आहेत. डेथ रेट जिथे अमेरिकेसारख्या ह्याच्यात 1 लाखापर्यंत मृत्यू झाले आहेत, तिथं आपल्या भारतामध्ये त्याचं मृत्यूचं प्रमाण कमी आहे, आणि कोरोनाचे केसेसही त्या मानाने आपल्या भारतात कमी आहे. हे चांगली गोष्ट आपण म्हणून घेऊ शकतो. आणि इथून पुढे आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे. आपण आपले कारभार जसं सरकार लॉकडाऊन उठवेल तसं आपल्याला आपल्या दररोजच्या कामामध्ये आपल्याला हे द्यायला लागेल, आणि त्यावेळेस घ्यायची काळजी म्हणजे जे आपल्याला पहिल्यांदा जे सांगितलं तेच आपण ॲज अ वॅक्सिन म्हणून वापरलं तर आपण नक्कीच कोरोनावर मात करू शकतो. प्रोटीनचा विटामिन सोर्स काय? वत्सला पटेल मॅडम विचारतात प्रोटीनचा व्हेज डाएटमध्ये स्ट्रॉंग सोर्स काय? ॲक्च्युली सगळ्यात प्रोटीन हे जे आहे, डाळी जे आपण रोज घेतो आहे ते डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं व्हेजिटेरियन लोकांसाठी. पण पनीर आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत दुधापासून वगैरे जे बनणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात दही, पनीर, ह्या गोष्टीमध्ये प्रोटीन मिळतं. नट्समध्ये शेंगदाणे आणि एक बदाम हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे, आणि शेंगदाण्याला आपण हे गरिबांचा बदाम म्हणतो ॲक्च्युली. त्यामुळे ह्या गोष्टीमधून आपल्याला व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन मिळतं. फक्त त्याचं की नॉनव्हेज आणि व्हेज प्रोटीनमध्ये नॉनव्हेज प्रोटीनचा अपटेक चांगला राहतो, आणि व्हेज प्रोटीन थोडीच कमी प्रमाणात अपटेक होतो, पण प्रोटीन मिळतं. ह्या उपर जर कोणाला काही आणखी प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मी तर मला वाटतं माझ्याकडे काही माझा नंबर असेलच बऱ्यापैकी आपल्या ग्रुप मेंबर्सकडे. कधीही कुठलीही काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कधीही फोन करू शकताय. हे देते. काही प्रश्न असतील तर मग आपण हा सेशन कन्क्लूड करू. जर आणखी कोणाला काय असेल तर आपण परत नंतर त्याविषयी जे काही नवीन अपडेट्स येत राहतील त्याप्रमाणे आपण पुढेही फेसबुक लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू. मी नक्कीच जितेंद्र रोंदाळे साहेबांचा धन्यवाद देईन. त्यांनी मला ह्या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येण्याची संधी दिली, आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. मी जे काही 4 शब्द सांगितले ते आपण ऐकून घेतले आहेत. नमस्कार.